नेहमीप्रमाणे दिवस उगवला. पाटील कुटुंबातील गौतमीचं लग्न ठरलं. आम्हा सगळ्यांनाच आनंद झाला. अंकुश शिंदे आमच्या ओळखीतला नव्हता, पण गौतमीने घरी येऊन सांगितलं, अंकुश शिंदे तिच्या कंपनीचा बॉस आहे. तो मला पसंत आहे मुलगा, पण त्याने पुढाकार घेतल्याशिवाय मी काही सांगणार नव्हते. पण काल त्याने मला विचारलं आणि घरी येऊन भेटायची तयारीही दाखवली. मग गौतमीचे बाबा म्हणाले, बोलाव त्याला घरी, बघूया कसा आहे मुलगा. गौतमी म्हणाली, एकच गोष्ट जरा वेगळी आहे. वेगळी? गौतमीच्या बाबांनी विचारलं. बोलताना तो सारखा 2 आयांचा उल्लेख करतो आणि दुसऱ्या आईवर त्याचा विशेष जीव आहे. तिच्या बाबांना काय, आम्हालाही त्यात इतकं काही वाटलं नाही. मुलं बरेचदा आपल्या आजीला, काकूला, मावशीला, अगदी सांभाळायला असलेल्या बाईला सुद्धा आई हाक मारतात. त्यामुळे गौतमीला बाबांनी सांगितलं, त्याला भेटायला तर येऊ दे, मग बघू. तसा मग बोलवण्याप्रमाणे तो आला. बघता क्षणीच मनात भरावा असा तो होता. वागायला चांगला, हसरा, बोलका, एकूण सधन परिस्थितीतला दिसत होता. पण त्या तासाभरात त्याच्या बोलण्यातून काहीतरी खटकेले. इतक्या वेळा त्याने दुसऱ्या आईचा उल्लेख केला. त्याच्या प्रत्येक गोष्टीत दुसरी आई असायचीच. ते जे बोलत होता त्यावरून ती दुसरी आई म्हणजे आजी नक्कीच नाही याचा अंदाज सगळ्यांना आला. पण मग ती नक्की कोण हे पहिल्याच भेटीत विचारणं त्याला कुणाला जमलं नाही. मग गौतमी त्याच्या घरी जाऊन आली. आल्यापासून तिने सुद्धा त्याच्या दुसऱ्या आईचं टुमणं लावलं. काय छान आहे ग ती दुसरी आई, मला पण फार आवडली. अंकुशची आईसुद्धा तिला खूप मान देते. मग आम्हाला वाटलं अंकुशची आईच दुसरेपणावर आली असेल. पण गौतमी एकदम खुश होती आणि तिला काही त्यात खटकलं नव्हतं. हे बघून लग्नाची बोलणी पुढे नेली. मग लगेच साखरपुडा ठरला. हल्ली साखरपुडा म्हणजे लग्नाची रंगीत तालीमच असते. आमच्या वेळी साखरपुडा 2 तासात उरकायची बाब होती. 50 जण जमले. आता जेवणाची पद्धत काय, सजावट काय, नटणं मुरडणं काय. गौतमी अंकुशचा साखरपुडा सुद्धा या सगळ्याला अपवाद नव्हता. दोन्ही घरचे हौशी लोक होते. त्यात दोघेही एकुलते एक, दोघेही गुणी. मग काय विचारता. पण खटकणारी गोष्ट अशी होती की अंकुशची दुसरी आई समारंभाला हजर राहिली नाही. तिला बघण्याची उत्सुकता तशीच राहिली. मानपानात तिचाही मान धरला होता. अंकुशच्या आईच्या इतकीच भरजरी साडी तिलाही घेतली होती, पण ती आलीच नाही. आमच्याकडे कुजबूज झाली. पण मुलाकडचे रिलॅक्स होते, त्यामुळे जरा जास्तच जाणवलं. पुढे लग्नाची बोलणी करायला अंकुशचे आई बाबा, काका आणि काकू आले. तिथेही दुसऱ्या आईचा पत्ता नाही. शेवटी गौतमीच्या आईने धीर करून विचारलंच. अंकुश सारखा म्हणत असतो दुसरी आई, दुसरी आई. त्या नाही का आल्या? साखरपुड्यालाही दिसल्या नाहीत. आमच्या गौतमीला सुद्धा त्या खूप आवडल्या. त्यांना इथे आणायला काहीच हरकत नव्हती. वातावरण जरा गंभीर झालं. अंकुशकडची मंडळी जरा अवघडल्यासारखी झाली. आम्हालाच कुठून विषय काढला असं झालं. त्यांना सावरत आम्ही म्हणालो, इट्स ओके, तो महत्त्वाचा इश्यू नाही. त्यावर अंकुशच्या आईने धीर करत बोलायला सुरुवात केली. महत्त्वाचा नाही कसा? आमच्या अंकुशची दुसरी नाही, पहिली आई आहे ती. ती म्हणजे आमची अबोली. ती अंकुशची दुसरी आई कशी झाली ते सांगते. माझं लग्न ठरलं तेव्हा माझ्या आईच्या दृष्टीने अगदी आदर्श स्थळ होतं हे. एकुलता एक मुलगा, धाकट्या बहिणीचं लग्न झालेलं, आई नाही आणि वडील दुसऱ्या शहरात, छोटासा का होईना पण स्वतःचा बिझनेस होता. आईचे हात अगदी स्वर्गाला लागले होते. पण आमचं लग्न ठरलं आणि काही कारणाने मुहूर्त जरा नंतरचा मिळाला. त्यामधल्या काळात यांच्या कानावर आलं की यांच्या धाकट्या बहिणीला सासरी फार छळ सहन करावा लागतोय. ती बिचारी भावाला काही सांगत नसली तरी यांना कळलंच हे. तडकाफडकी तिच्या घरी गेले. बघतात तर हॉलमध्ये लाकडी दिवाणाला तिला बांधून ठेवलेली. यांच्या जीवाचा थरकाप उडाला. किती दिवसाची उपाशी तापाशी होती कोण जाणे. इतके सुंदर तिचे केस, पण
तेही गुंतून गुंतून त्याच्या जटा झाल्या होत्या. यांना समोर बघून सासरच्यांची तारांबळ उडाली. पण यांनी आधी बहिणीला सोडवली. तिला बाहेर नेऊन आधी पाणी पाजलं आणि मग परत सासरच्या घरात घुसून सासरच्यांना मनसोक्त पाणी पाजलं. मग पोलीस कारवाई, कोर्ट कचेऱ्या सगळं झालं. पण सोसलेल्या अत्याचारांनी यांच्या बहिणीचं मानसिक संतुलन जवळजवळ ढासळलं होतं. तिला आधाराची, मायेची गरज होती आणि माझ्या आईला काळजी होती आता ही बया माझ्या मुलीच्या संसारात ठिय्या देऊन बसणार याची. आई यांच्या मागे लागली. तिला चांगल्या ठिकाणी ॲडमिट करा. तिला वैद्यकीय उपचारांची गरज आहे. ते यांनी अजिबात मान्य केलं नाही. आईचा हट्ट बघून अंकुशचे बाबा लग्न मोडायला तयार झाले. पण मला लग्न यांच्याशीच करायचं होतं. यांच्याशिवाय आणखी कुणाचा मी विचारही करू शकत नव्हते. मला अंकुशच्या बाबांनी आधीच कल्पना दिली. बायको आणि बहीण यात एकेला निवडायची वेळ आली तर मी कायम बहिणीलाच निवडेल. तेव्हा तो विचार करून निर्णय घे. पण माझा आधीच निर्णय झाला होता. माझ्या हट्टापायी हे लग्न झालं. पण आईने आपला हट्ट सोडला नाही. आमचं लग्न झालं तेव्हा यांची बहीण बऱ्यापैकी सावरली होती. बिचारी सारखी माझ्याशी संवाद साधायचा प्रयत्न करायची. पण आईच्या विचारांचा पगडा म्हणा नाहीतर मी असमंजस म्हणा, मला काही तिच्याशी मनापासून जुळवून घेणं जमेना. निव्वळ यांचा धाक होता म्हणून मी निभावून नेत होते. त्यात मला दिवस गेले. माझ्यापेक्षा तीच हरकून गेली. माझी सगळी काळजी घेण्याची तयारी तिने दाखवली. पण इथेही आई मध्ये आली आणि हट्टाने मला घरी घेऊन गेली. पण माहेरी गेल्यावर मला जाणवलं अबोली खरंच किती चांगली आहे आणि आईचं वागणं किती कावेबाजपणाचं आहे. लग्न होऊन 7-8 वर्ष झाली तरी आमच्या दादाला अपत्यप्राप्तीचा योग आला नव्हता. त्याचं खापर आई विनाकारण वहिनीवर फोडत होती. माझं नाव पुढे करून ती वहिनीला टोमणे मारत होती. मानसिक छळ काय असतो ते महिन्याभरात मला कळलं. तुम्हाला खोटं वाटेल पण मीच एकदा दुपारी आई झोपलेली असताना अबोलीला फोन केला आणि सांगितलं, तुझ्या दादाला आजच्या आज मला न्यायला पाठव. आईने कितीही कांगावा केला तरी मी इथे थांबणार नाही. त्यांनाही त्या तयारीनिशी यायला सांग. मला वाटल्याप्रमाणे खूप हंगामा झाला. पण हे न्यायला आल्यावर मी घरी थांबले नाही. घरी सासरी निघून आले. 2 महिन्यात अंकुशचा जन्म झाला. पुन्हा आईच्या कावेबाजपणाने उचल खाल्ली. पण यावेळी मी सजग होते. गेले 2 महिन्यात आबुलीने माझी घेतलेली शास्त्रशुद्ध काळजी मी विसरले नव्हते. त्यामुळे आई काही बोलली तरी मी त्याकडे लक्ष देत नव्हते. अंकुश नाव हे आबुलीनेच ठेवलं होतं आणि तो तिचाच मान आहे सांगून मी तो अबाधित ठेवला. तेव्हा मला नोकरी करणं गरजेचं होतं. पण अंकुशला आईकडे ठेवण्यापेक्षा मी बाळाला निर्धास्तपणे अबुलीवर सोपवून ऑफिसला जात होते. आईला तो तिचा फार मोठा पराभव वाटला. त्यानुसार ती वागत होती. पण अबुलीने कधी एका शब्दाने माझ्याजवळ तक्रार केली नाही. अंकुश लहानपणी भारी भारी म्हणजे अगदी भारी गोड होता. अबुली त्याला ठेवायची छान. यांच्या धाकामुळे आईचं फार चालायचं नाही. तरी सारखं येऊन ती आपला प्रभाव पाडायचा प्रयत्न करायची. पण अबुलीला आता अंकुशशिवाय दुसरं आयुष्यच नव्हतं. अंकुश तसा मुळात आळशी होता. फार कष्ट घेऊन काही करायची त्याची ताकद नसायची, तयारी नसायची. बोळकंपासून फक्त त्याला 24 तास हसता यायचं आणि कोणत्या तरी या गाण्यावर आपली ढेरे हलवत पडल्या पडल्या नाचता यायचं. पण लवकरच अबुली एक तक्रार करायला लागली की हा बसला की 2-4 मिनिटात अंग टाकून आडवा पडतो. त्याचं आडवं पडणं तिरपं असतं आणि पडताना मध्येच तो अडकल्यासारखा होतो. खरं सांगते, आई असून मलाही इतकं सूक्ष्म निरीक्षण शक्य नव्हतं. तरी अबुलीने सांगितल्यावर मी 1-2दा बघितलं. पण अबुली काय सांगते मला नीटसं कळलं नाही.
आई पण म्हणाली, तुम्ही लाडवून ठेवलंय ना तिला, म्हणून स्वतःचं महत्त्व आणखीन वाढायला ती असल्या शंका शोधून काढते. अजून गोडवे घा तिचे. मला हे जरा तसंच वाटायला लागलं, म्हणून एकदा मी तिच्यावर चिडले सुद्धा. त्यानंतर थोडे दिवसातच एकदा मी ऑफिसमधून घरी आले तर घराला टाळं होतं. एरवी माझ्या बाळाला घेऊन आबोली गॅलरीत हसत मुखाने उभे असायचे. मग आज काय झालं असेल? तेवढ्या शेजारचे सांगायला आले की आबोली बाळाला घेऊन डॉक्टरांकडे गेली आहे आणि डॉक्टरांचा फोन होता. त्यांनी तुम्हाला लगेच भेटायला बोलावलंय. त्यांचं नाव डॉक्टर आनंद मोरे. मी काळजीने विचारलं, काय झालंय माझ्या बाळाला? शेजारचे म्हणाले, अगदी सहज म्हणाले, काही झालं असं बघून तर वाटत नव्हतं. छान हसत होता आबोलीच्या कडेवर बसून, पण आबोली जरा काळजीत वाटत होती. तेव्हा हे नेमके टूरवर गेले होते. खरं सांगते, मला आईचे शब्द आठवत होते. दिवस रात्र गोडवे गाताना म्हणून नको ते चोचले सुचतात. काही असतं तर माझ्या लक्षात नसतं का आलं? गावभराच्या आया त्यांच्या मुलांना काही किरकोळ झालं तर मला विचारायला येतात. आणि ही दीड शहाणी, ना स्वतःचं मूलबाळ, ना अनुभव, ना शिक्षण, तरी हिलाच बरं जाणवतं. शेवटी मूल आहे ते वेडवाकडं पडणारच. मी त्याच विचारात दवाखान्यात पोहोचले. खरं तर तेव्हा मी आबोलीला चांगलीच झापणार होते आणि आपल्या डॉक्टरांना सोडून या स्पेशालिस्टकडे कशाला आलीस म्हणून खडसावणार होते. पण पाहिलं तर आबोलीच्या खांद्यावर बाळ शांत झोपला होता. खरं सांगते, मी आई असून अंकुशच्या वजनाने माझे खांदे भरून यायचे, पण आबोलीच्या मुद्रेवर जराशीही ती वेदना नव्हती. पाहिलं तर जय्या तयारीनिशी ती आली होती. 2 दुधाच्या बाटल्या नीट फडक्यात गुंडाळल्या होत्या, बिस्किटचा पुडा, त्याचे 1-2 खेळणे, फॅरेक्सचा पॅकबंद बाऊल, दुपटी, कपडे. अबोली त्याला थोपटत आपल्याच विचारात हरवली होती. मी आल्याचं तिला कळलंच नाही, पण रिसेप्शनने मला बघितलं आणि डॉक्टरांना मी आल्याचं सांगितलं. मी आल्याच कळल्यावर ज्या पद्धतीने डॉक्टर तत्परतेने बाहेर आले त्यावर मला सिरियसनेस कळला. बाकीच्या पेशंटना रिक्वेस्ट करत त्यांनी आम्हा दोघींना आत बोलावलं आणि आधी आबोलीचं तोंड भरून कौतुक केलं. म्हणाले, देवाचे आभार माना की ही मुलगी तुमच्या बाळाला सांभाळते. तिच्या निरीक्षणाची कमाल आहे आणि तुमच्यावर परमेश्वराची कृपा आहे. एक स्नायूचा अगदी दुर्मिळ डिसीज आहे. 10,000 तो एखाद्याला वाटेला येतो. सुरुवातीला त्याची लक्षणं इतकी हार्मफुल नसतात, पण तो बाळावला की पेशंट अंथरुणात खिळतो. हे ऐकून माझ्या छातीत धस्स झालं. पण का? काळजी करू नका, आपण अगदी योग्य वेळी पाऊल उचलतोय. याच्या बाबांना बोलवून घ्या. याच्या स्नायूचे काही टिश्यूज आपण टेस्टला पाठवणार आहोत. त्याचे रिपोर्ट्स आले की पुढची ट्रीटमेंट ठरवता येईल. ट्रीटमेंट 1-1.5 वर्ष चालेल, पण बाळाच्या जन्माचं कल्याण होईल. मग पुढचं सगळं अजिबात वेळ न दवडता आम्ही तडीस नेलं. रिपोर्ट्स वाटल्याप्रमाणे पॉझिटिव्ह आले होते, पण डॉक्टर तयारीत होते. 1.5 वर्षात एकूण 6 इंजेक्शन बाळाला दिली गेली. 1 इंजेक्शन 1 तास त्याच्या नसेतून उतरवलं जायचं. त्यासाठी ऑपरेशन थिएटर बुक करावं लागायचं. शिवाय 2-3 दिवस अंडर ऑब्झर्वेशन बाळाला ॲडमिट करावं लागायचं. त्याची रिॲक्शन म्हणून अंकुशला ताप यायचा, त्याचं पोट बिघडायचं. हे सगळं अबोलीने सोसलं, सांभाळलं. एक औषध दर 2 तासांनी द्यावं लागायचं. तर 1 दिवसात 3दा असे 2 वर्ष उपचार चालले. पण ना आबोली कधी कंटाळली ना विसरली. 2 वर्षात बाळ खडखडीत बरा झाला. मग मी अंकुशला अबोलीच्या पदरात घातला. म्हटलं, आजपासून हा तुझाच मुलगा आहे. तूच सांभाळ, तूच अधिकार गाजव. म्हणून ती दुसरी आई झाली. यशोदा आणि देवकी एकाच घरात. कुठल्याही समारंभाला न जाण्याचा निर्णय तिचा आहे. आग्रह केला तर ती खूप त्रास करून घेते, म्हणून साखरपुड्याला ती गैरहजर राहिली.
पण तुमच्या लेकीने जर त्यांच्या लग्नाला तिला यायला भाग पाडलं तर मी जन्मभर तिच्या आज्ञेत राहीन, हे मी आताच वचन देते. यावर कोणीच काही बोललं नाही. ती बोलायची वेळच नव्हती. बघता बघता लग्नाचा दिवस उजाडला. गौतमीच्या घरी लग्नाची तयारी जोरात सुरू होती. सगळ्यांना माहिती होतं की अबोली घरातील सर्वांना मनापासून आवडते. कोणीही तिला सासू म्हणून नव्हे तर घरची ज्येष्ठ समजदार माणूस म्हणून मानत होतं. अबोली मात्र गेल्या काही दिवसांपासून थोडी मनाने खचलेली होती. तिला स्वतःच्या काही चुकांची खंत होती आणि लग्नात स्वतःला बाजूला ठेवायचा तिचा विचार होता, हे गौतमीला जाणवलं. लग्नाच्या दिवशी तिने अबोलीला फोन केला आणि म्हणाली, आई, तुम्ही अशी दूर राहू नका. हे लग्न तुमच्याशिवाय पूर्ण होत नाही. सगळ्यांना तुमचा मान आहे आणि मलाही तुम्ही जवळ हव्या आहात. अबोलीने थोडा संकोचाने विचारलं, मी आले तर कुणाला काही वाटेल का ग? गौतमी शांतपणे म्हणाली, आई, लोक काहीही बोलत, तुम्ही माझ्या होणाऱ्या नवऱ्याची आई आहात. तुम्ही माझ्या नवऱ्याला सख्या आईपेक्षा जास्त प्रेम दिलं. तुमच्या हातची उंबरठ्याची पूजा, तुमचा आशीर्वाद, हेच माझं खऱ्या अर्थाने लग्न. तुम्ही नसाल तर सगळं रिकामं वाटेल. बोलता बोलता गौतमीचा कंठ दाटून आला आणि इकडे अबोलीच्या डोळ्यात पाणी आलं. तिने हळू आवाजात विचारलं, मी खरंच येऊ? गौतमीने हसत उत्तर दिलं, यायलाच हवं. अबोलीचे मन हलके झाले. तिने होकारार्थी मान डोलावली. गौतमी म्हणाली, चला आता ठेवते मी फोन. तयारी करूया. आज तुम्हीच माझ्या सगळ्यात मोठा आधार आहात. आपली दुसरी आई आपल्या लग्नात येण्यासाठी तयार झाली. हे पाहून आनंदाने अंकुशने अबोलीला उचलून घेतले आणि तिला गोल गोल फिरवले आणि आज खरोखरच अबोलीच्या चेहऱ्यावर पहिल्यांदा मोठं हसू दिसलं. ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.